नमस्कार अतुल, गुड आफ्टरनून. काय म्हणतोयस का तिथे अजून मॉर्निंगच आहे नाही का? आमच्या इथे आता आफ्टरनून झाले. नमस्कार सगळ्यांना. अ, आता इथे आमच्याकडे बरोबर 11:15 झालेले आहेत आणि सुंदर सकाळ आहे. बरोबर, इथे सुंदर संध्याकाळ आहे. आता 4:45 झालेले आहेत. पण थँक्यू, तू तुझ्या बिझी शेड्यूल मधून आमच्याशी गप्पा मारायला थोडा आलास, त्यामुळे धन्यवाद. अ, तुझी जी आगामी ट्रिप आहे त्याच्याबद्दल थोड्याशा गप्पा माराव्यात असं आम्हाला वाटलं आणि म्हणून आम्ही तुला बोलावलं. थँक्यू फॉर कमिंग. तर सुरुवात आपण तुझ्या ट्रिप पासूनच करूया. म्हणजे आता तू 14 फेब्रुवारीला येणार आहेस आणि 14, 15, 16 आणि 21, 22, 23 असे आपले 6 दिवस कार्यक्रम आहेत. त्यात 2 परवा आमचा पोपटवारलाची सादरीकरणं आणि 4 दिवसाचं ची कार्यशाळा असं आपलं साधारण स्वरूप आहे. आणि हे सगळं तू कोणताही मोबदला न घेता आमच्यासाठी करतो आहेस. त्याबद्दल धन्यवाद. अ, पण मला हे जाणून घ्यायचं होतं की तू हे का करतोयस, म्हणजे कारण त्यातून तुला काही फायनान्शियल फायदा तर होत नाहीये. आम्हाला खूपच फायदा होणार आहे त्यातून, पण मग हा आमच्यासाठी का करतोय? आपली काय अशी फार ओळख नाहीये. तर मला विचारावं असं वाटतंय तुला की याबाबतचं मागचं काय कारण आहे तुझं? काय भावना आहे? ओके. सर्वप्रथम मी निलेश, तुला आणि तुझ्या बरोबरच्या आपल्या सगळ्या मित्रमंडळींना धन्यवाद देतो. कारण त्यांनी हा घाट घातला. खरं सांगायचं तर निलेश, हा सगळा घाट घालण्यात तुझा पुढाकार आहे. कारण गेले काही वर्ष आपण एकमेकांशी बोलतो आणि तुला माझं तिकडं नाटक व्हावं असं खूप प्रामाणिकपणे वाटतं. थोडक्यात मी आधी माझ्याविषयी माहिती सांगतो, कारण अ, तिथे माहिती असेलच असं नाही. थोडी असेलही. अ, पण मी गेले 40-45 वर्ष मराठी नाटक करतो आणि ते नाटक प्रायोगिक पद्धतीचं करतो. म्हणजे हा माझा धंदा नव्हे किंवा त्याच्यावर माझं पोट अवलंबून नव्हे. मी सुरुवातीला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात नोकरी करायचो निलेश, आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र एड्स कंट्रोल सोसायटीत मी त्याचे जॉइंट डायरेक्टर होतो. आणि आमच्याकडे जे प्रायोगिक नाटक असतं आपलं, ते त्या अर्थाने आपण त्याला म्हणू एक सॅटर्डे संडे थिएटर कंपनी सारखं असतं, की सोमवार ते शुक्रवार तुम्ही काम करता आणि शनिवार रविवार तुम्ही नाटक करता. ज्या प्रकारचं म्हणजे मी जो शब्द वापरला प्रायोगिक नाटक, तर याच्यात एक खूप अर्थ आहे. म्हणजे नाटक विविध प्रकारचं असतं आणि सगळीच नाटकं चांगली असतात, कारण ती नाटकं असतात. परंतु प्रायोगिक नाटकात मुख्यत्वे करून पैसे मिळवणे किंवा लोकांना काय आवडतं, ज्याला प्रेक्षकानुनय किंवा प्लेइंग फॉर द गॅलरी म्हणतात, तसं नसतं. आपल्याला काय शोध घ्यायचा आहे, आपल्याला काय विचार करायचा आहे, आपल्याला नवीन प्रयोग कुठला करायचा आहे, याचा प्रामुख्यानं एक विचार मनाशी असतो. आणि ज्याला आपण म्हणूयात ना, की नवीन रंगभाषा आपल्याला शोधायची आहे. ही जी एक उर्मी आहे, ही आमच्यात वर्षानुवर्षाची आहे. अर्थात माझ्याही आधीपासून अनेक लोकं या पद्धतीचं काम करतात. आपल्याकडे महेश एलकुंचवार असतील, विजय तेंडुलकर असतील, अ, सतीश आळेकर असतील. अ, यांनी सगळ्यांनी त्या अर्थाने प्रायोगिक रंगभूमीच केलेली आहे. सत्यजित दुबे असतील किंवा आमचे विजय मेहता असतील. तर त्याच स्कूलचा मी स्वतःला समजतो. म्हणजे हे उत्तर काय आहे, की मी हे अशी कार्यशाळा का घेतो, याच्यापर्यंत मला ते जोडायचं आहे. त्यामुळे माझी जी मनोधारणा आहे, माझी जी विचारसरणी आहे, हे नाटकाकडे बघण्याचा याच्यातनं दृष्टिकोन दिसतो. मला कुठल्या प्रकारचं नाटक महत्वाचं वाटतं? मला व्यावसायिक नाटक सुद्धा महत्वाचंच वाटतं. जे व्यावसायिक रंगभूमीवर नाटक करतात, ते अत्यंत महत्वाचं आहे, कारण ते लोकांपर्यंत पोहोचतं. परंतु त्याची एक लॅबोरेटरी नावाचा एक जो प्रकार असतो, छोटे प्रयोग करून बघणं, नवनवीन नट त्यातनं मिळतात. मी जी आधीची सगळी नावं घेतली किंवा खऱ्या अर्थाने व्यावसायिक रंगभूमीवरचे सुद्धा चांगले लेखक, नट, दिग्दर्शक हे प्रायोगिक रंगभूमीनेच पुरवलेले आपल्याला दिसतील. अ, हा झाला एक भाग. त्यामुळे मी 40 वर्ष, 45 वर्ष त्याच प्रकारचं नाटक करतो. घाशीराम कोतवाल नावाच्या नाटकात मी होतो. सतीश आळेकरांच्या अतिरेकी, प्रलयमध्ये मी होतो. त्यामुळे माझ्या मनाची जी धारणा आहे, माझ्या मनाची जी अ, नाटकाकडे बघण्याची जे दृष्टिकोन आहे, तो या प्रकारचा आहे. तर आमचं जे नाटक मी जे करायचा प्रयत्न करतो, त्याच्यात 2 प्रकारचं नाटक असतं किंवा आपण नाटक तयार करायचं. पण अर्थात प्रायोगिक जरी असलं तरी खर्च तितकाच येतो.
म्हणजे व्यावसायिकला खर्च वेगळा आणि प्रायोगिकला खर्च वेगळा असा नसतो. तर साधारण प्रवासाला खर्च तेवढाच येतो. सेटिंगला तेवढाच खर्च येतो. कॉस्ट्यूम असतील तर तेवढाच खर्च येतो. अर्थातच मिनिमलिस्टिक हा आपला अप्रोच अर्थात असल्यामुळे आणि कोणीही त्याच्यातनं अ, ज्याला आम्ही असं म्हणतो की नाईट्स म्हणजे पैसे मिळत नाहीत प्रयोगानंतर. तर त्यामुळे स्वतःची इच्छा आणि मराठी नाटकांबाबत मी जरा एक असा शब्द वापरू इच्छितो आणि तो आपण सगळे नाटकातले असल्यामुळे चालेल, की ज्याला ती खाज आहे ना, तोच ते नाटक करू शकतो. त्यामुळे लष्करा घरच्या भाकऱ्या भाजणं असं मराठीत म्हण आहे. ते आपल्याला करावं लागतं. पण त्याच्यात खूप खूप मजा असते. धमाल आपल्याला येते आणि तो नाटकाचा किडा असतो आणि तो किडा एकदा चावला, की तो तुम्हाला अखेरपर्यंत सोडत नाही. तर निलेश तू हे सगळं बघत होतास आणि आपण नाटकाविषयी चर्चा करत होतो. परंतु तिथे छोट्या प्रकारचं नाटक आमच्या पद्धतीचं आणणं सुद्धा अनेकदा कठीण जातं आणि त्याच्यातनं आपल्या बोलण्यातनं असा एक मुद्दा निघाला, की आपण कार्यशाळा आयोजित करू शकतो का? माझ्यासारखा माणूस फक्त नाटक करत नाही, तर ते नाटक रुजवण्याचा पण प्रयत्न करतो. आपल्या नंतरच्या पिढ्या तयार व्हाव्यात, नवीन नट तयार व्हावेत, नवीन प्रेक्षक तयार व्हावेत, अशी आमची गेल्या अनेक वर्षांची धडपड आहे. माझ्या आधीच्या पिढ्यांनी पण हे काम केलेलं आहे. म्हणजे थिएटर अकॅडमीनी अनेक कार्यशाळा घेतल्या होत्या. एन-सी-पी-एनी अनेक कार्यशाळा घेतलेल्या होत्या आणि त्या कार्यशाळांमध्ये तुमचा दृष्टिकोन विकसित होतो. See, आपण नाटक करत असताना तेवढ्यापुरते एकत्र येतो. पण ते नाटकाच्या आधीच जर आपला काही दृष्टिकोन अधिक व्यापक झाला, आपल्या आजूबाजूला काय चाललंय? म्हणजे मी जर भारताच्या संदर्भात बोलायचं झालं, तर एखाद्या समजा छोट्या गावात राहत असू, तर महाराष्ट्रात काय चालू आहे? भारतात काय चालू आहे नाटक? वेगवेगळ्या प्रांतात काय चालू आहे? जगात कुठल्या पद्धतीचं समकालीन कंटेम्पररी थिएटर आहे? याचा जर आपल्याला भान असेल, हे विषय कुठले हाताळले जातात? हे करण्याच्या फॉर्म्स काय आहेत? हे जर आपल्याला कळलं, तर आपल्याला खूप आपला दृष्टिकोन व्यापक होऊ शकतो. अन्यथा आपण त्याच ठिकाणी उड्या मारायला लागतो. म्हणजे अ, शेवटी आपलं सुद्धा अनुभवाचं एक डबकं तयार व्हायला लागतं. तर ते डबकं असण्यापेक्षा प्रवाहीपण असणं, अ, वाहत जाणं हळू आणि तुमच्या वाहण्यामध्ये काय होतं, की तुम्हाला वेगवेगळे प्रांत नदीला दिसतात. म्हणून तर आपण नदी हे फार महत्वाचं एक रूपक मानतो, मेटाफर मानतो, की ते अनेक गावांना स्पर्श करत पुढे वाहत जातं. तसं तुम्हाला जर प्रयोगशील राहायचं असेल, मनानी आणि कामानी, तर तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी सतत आत्मसात करत राहाव्या लागतात. नवीन रंगभाषा, नवीन विषय, त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा जगाचा बदललेला आहे. अ, आपण असं म्हणूया की 90 नंतरची आपली पिढी आहे. तर इतक्या गोष्टी आज जगामध्ये होत असतात. तर त्या समजावून घेण्याचं काम कार्यशाळा करतात. महाराष्ट्रभर म्हणजे जर तुम्ही माझ्या Facebookला गेलात तर अनेक गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. तिथे आम्ही रंगसंगत नावाची कार्यशाळा महाराष्ट्रभर आम्ही घेतो. आता परवाच्याच दिवशी माझी कार्यशाळा 5 दिवसाची रत्नागिरीत आहे. आता जरी अ, त्याच्यामध्ये कारण या अशा अभिनेता तयार करणाऱ्या कार्यशाळा असतात त्याला आमच्याकडे पुण्यामध्ये, मुंबईमध्ये 50,000-50,000 1-1 लाख रुपये लोकं चार्जेस करतात. पण मग याच्यात होतं काय, की जे नवीन शिकणारे लोकं आहेत, ज्यांच्याकडे पैसे नाहीत, ते मात्र या कार्यशाळेचा लाभ घेऊ शकत नाहीत. माझी पहिल्यापासूनची इच्छा अशी आहे, की ठीक आहे तुम्ही माझा जाण्या-येण्याचा खर्च, राहण्या-जेवणाचा करा. अ, माझ्याजवळ जे संचित आहे, मी ज्ञान हा शब्द मोठा वापरणार नाही. परंतु अनुभवाचं जे संचित आहे, ते आपण आदान-प्रदान प्रक्रिया करू. म्हणजे आम्ही शिकवायला येत असताना ऑस्ट्रेलियातल्या लोकांना, मेलबर्नमधल्या लोकांना, ॲडिलेडमधल्या लोकांना आणि सिडनीमधल्या लोकांना अक्कल नाहीये असं माझं मत नाहीये. त्यांच्याकडे पण, तुमच्याकडे पण अनुभवाचं काही एक भांडार आहे. ते मी समजून घ्यायचा म्हणजे शिकणे आणि शिकवणे असा परस्पर संवाद हा कार्यशाळांमधला एक अविभाज्य भाग असतो. आता वेगवेगळ्या कार्यशाळा जेव्हा मी घेतो, तेव्हा त्या कार्यशाळा कुठे आहेत? कुठल्या भागात आहेत? तिथल्या लोकांना एक्सपोजर किती आहे? आपण जो विषय घेणार आहोत त्याची माहिती किती आहे? याचा मी आधी अभ्यास करतो. आता आपण मेलबर्नचे विषयक, ॲडिलेडचे विषयक किंवा सिडनी विषयक विचार करूयात. खरं आहे, तुमच्याकडे नवीन अनेक गोष्टी मराठीतल्या आज काय नवीन प्रवाह आहे, हे माहीत असणं शक्य नाही. कारण नाटक ही प्रत्यक्ष बघण्याची गोष्ट आहे. त्याच्याविषयी वाचून तितकं कळत नाही. म्हणजे मी तुम्हाला कितीही सांगितलं, की असा-असा एक आम्ही प्रयोग केला होता.
मॉल प्रॅक्टिस अँड शो याच्यात फक्त 3 शब्द होते आणि 1 तासाचा तो प्रयोग होता. पण तो अनुभव आपण जेव्हा घेतो, तेव्हा मला असं वाटतं जास्त आपण समृद्ध होतो, एनरिच होतो. असो, पण बघितलेलं नसेल तरी आपल्याला गप्पा मारता येतात किंवा अतिशय छोट्या स्तरावर काही इम्प्रुव्हायझेशन्स ज्याला आपण प्रात्यक्षिक म्हणू, असं करून बघता येतं. आणि त्याच्यातनंच आपली चौथी खिडकी आपल्यालाच आपल्या गोष्टी माहीत नसतात, एवढ्या शक्यता, पॉसिबिलिटीज या कार्यशाळांतनं उभ्या राहत असतात. त्याचा अनुभव तुम्ही प्रत्यक्ष कार्यशाळांतनं अनेकदा येतो. आणि अरे च्छा! हे मला माहीतच नव्हतं. या पद्धतीचा विचार करता येतो किंवा या पद्धतीचं कौशल्य, या पद्धतीचं स्किल आपल्या जवळ आहे, हे माहीत नसतं. अनेकदा आपण नाटक करणारे निलेश असतो, ते हौस म्हणून करत असतो आणि बरोबर आहे. आपल्या नोकऱ्या-धोकऱ्या असतात, आपले व्यवसाय असतात. पण तरी आपल्याला असं वाटत असतं आपण काहीतरी नाटकासाठी करूया. पण 2-4 वर्ष झाल्यानंतर असं वाटतं आपण तेच-तेच करतोय. मग हे तोडायचं कसं? आपल्या आधीचे जे साचे तयार होतात आणि आपण एक नॉस्टॅल्जिक काहीतरी होतो आणि आपण ना हळू-हळू आउटडेट पण व्हायला लागतो. आउटडेट व्हायचं नसेल, तर आपल्याला नवीन गोष्टींना सामोरं जाणं हाच उपाय असतो. म्हणजे आता कॉम्प्युटर आला, त्याला जर घाबरलो असतो आपण, तर आपण मागे पडतो जगाच्या आणि आज कॉम्प्युटर चांगल्या पद्धतीने वापरता येणं, मोबाईल चांगल्या पद्धतीने वापरता येणं, उद्या एआय आलं तर ते चांगल्या पद्धतीने वापरता येणं, हे कौशल्य आपण अधिक विकसित करणं अत्यावश्यक आहे आणि त्याचे फायदे घेणं पण अत्यावश्यक आहे. पण त्याचबरोबर आपली सर्जनशीलता, आपली क्रिएटिव्हिटी मरणार नाही ना, ती आउटडेट होणार नाही ना, याचा आपल्याला जर विचार करायचा असेल, तर या कार्यशाळा उपयुक्त असतात. म्हणून हे थोडं नमनाला घडाभर तेल झालं, त्याबद्दल क्षमा करा. परंतु ते घालणं अत्यावश्यक होतं. तर हा तुझ्या पहिल्या प्रश्नाचा माझा एक समग्र भाग होता. पहिली आपली कार्यशाळा ही शनिवार-रविवार 2 दिवसांची, मग पुढे परत गॅप आणि शनिवार-रविवार अशी तुकडे तोडलेली असेल. आता हा माझ्यासाठी नवीन अनुभव आहे. पण त्याच्यासाठी मी विचार काहीतरी वेगळा करून येईन. तिथे आलेले जे पार्टिसिपंट्स आहेत, जे भाग घेणारे लोकं आहेत, ते किती वयाचे आहेत? त्यांचा अनुभव काय आहे? त्यांच्याजवळ काही स्किल्स आहेत का? म्हणजे कोणी बासरी वाजवेल, कोणी तबला वाजवणारा असेल, सतार वाजवणारा असेल, कोणी ॲक्रोबॅट असेल, तरीही आपल्याला सगळ्यांना स्वागत आहे. कारण त्याच्यातनंच थिएटर तयार होईल. थिएटर ही संकल्पना छोटी गोष्ट नाही. मला असं वाटतं आम्ही मध्यंतरी एक फोटोग्राफीवरचा एक प्रयोग केला होता, की फोटोग्राफी आणि मी. तर एका फोटो मागचे गोष्टी काय असतील, हे आम्ही शोधायचा प्रयत्न केला आणि तो अत्यंत वेगळ्या पद्धतीचा प्रयोग झाला. शेवटी प्रयोग हा शब्द आपण विसरता कामा नये, कारण त्याच्यात एक योग आहे. तो प्रयोग आहे. मलाच माझं मी कळणं नव्याने आणि कुठलंही आसन हे आपल्याला सुखकारक आणि आनंददायी असतं. तर तसंच या नाटकाच्या कार्यशाळा मेलबर्नमधल्या आणि ॲडलेडमधल्या आणि सिडनीमधल्या आपण करायचा प्रयत्न करू. तू अगदी माझ्या मनातलं बोललास, की थोडंसं एक स्टॅग्नेशन येतं किंवा नवे अनुभव विश्व थोडंसं मर्यादित होतं. एस्पेशली मराठी नाटकाच्या दृष्टिकोनातून विचार केल्यावरती. कारण तेवढंसं तितकी नाटकं बघायला मिळत नाहीत. तितके वेगवेगळे नट बघायला मिळत नाहीत. वेगवेगळ्या लोकांनी लिहिलेलं वाचायला मिळत नाही. त्याच्यामुळे थोडंसं एक स्टॅग्नेशन येतं. ते थोडंसं या वर्कशॉपमधनं आपण दूर करायचा प्रयत्न करू. थोडंसं आम्हाला अपडेट करायचा प्रयत्न करू. पण आता आपण बोलत होतो, की वेगवेगळे लोक या वर्कशॉपमध्ये किंवा कार्यशाळेमध्ये सहभागी होऊ शकतात. तर सहभागी होणाऱ्यांसाठी काही क्रायटेरिया आहे का? की अमुक एक लोकांनी यावं, अमुक एक लोकांनी येऊ नये, असं काही आहे का? कुठल्याही रंग, रूप, जात, पात, धर्माच्या लोकांनी या कार्यशाळेला यावं अ, यात काही प्रॉब्लेम नाहीये. वयाचं आपण तेवढंच ठेवलंय कारण थोडं जर काय होतं, लहान मुलांसाठी कार्यशाळा वेगळ्या असतात कारण विषय वेगळे असतात. त्यांच्या गप्पांचा म्हणजे आपल्याला त्या पद्धतीने मग प्लॅन करावा लागेल. परंतु आत्ताची आपण जी कार्यशाळा आपण म्हणूयात, की ती साधारण वय वर्ष 18 ते 50-55 पर्यंत आपण ठेवूयात. अर्थात एखादा म्हणला माझं वय 58 आहे, तरीही तुम्ही या. वयावर थोडं अवलंबून नाही, तुमच्या तरुणपणावर अवलंबून आहे. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, की काही लोकं 20व्या वर्षीच मेलेले असतात, त्यांची उत्तरक्रिया 70व्या वर्षी होते. त्याप्रमाणे मी म्हणत नाहीये किंवा त्याप्रमाणे म्हणतोय, की जे तरुण आहेत मनाने आणि ज्यांना शिकायची इच्छा आहे, त्या सगळ्यांसाठी ही कार्यशाळा आहे. आणि नुसतं शिकणं नाही, काही आपण आदान-प्रदान पण करणार आहोत.
नक्कीच. फारच छान. म्हणजे मेलबर्न मधल्या बऱ्याच लोकांना त्याचा मेलबर्न आणि सिडनी आणि ॲडलेड मधल्या सुद्धा बऱ्याच लोकांना त्याचा फायदा घ्यायला हरकत नाही. कारण त्याला अशी काही एंट्री बॅरियर नाहीये, की मी अमुक एक नाटकात काम केलेलं असलं पाहिजे किंवा मी अमुक एक गोष्ट केली असली पाहिजे. जर मला पॅशन असेल नाटकाबद्दल तर मी नक्कीच त्यात सहभागी होऊ शकेन. आपल्या ह्या कार्यशाळेचं स्वरूप आता 4 दिवस आहेत आपल्याकडे. मेलबर्नमध्ये एस्पेशली 4 दिवस आहेत. तर त्याचं काही अ, ढोबळमानाने स्वरूप तुझ्या डोक्यामध्ये आहे का? की अशा-अशा गोष्टी होतील. कारण एक प्रश्न मला विचारला जातोय, की 4 दिवस हा खूप मोठा पिरियड आहे. म्हणजे 2 वीकेंड आमचे ब्लॉक होतात. तर काय असणार आहे त्या 4 दिवसांमध्ये? जादूची पोतडी असणार आहे. एवढंच मी सांगू शकतो. आणि अ, अ, मला खात्री आहे किंवा मला आशा आहे, अ, आणि माझा भ्रम नाही, की ही कार्यशाळा 40 दिवसाची सुद्धा मला आवडेल. कारण खूप धमाल असेल आणि मी म्हटलं तसं काय आहे, "पी हळद हो गोरी" अशी माझ्याकडे काही जादूची कांडी नाही. आता विचार करा, की तुम्ही तिथले आहात. हं. वेगवेगळ्या भागातनं आलेले आहात. तुमचा अनुभव विश्व वेगळं आहे. तुमच्या वेळा वेगळ्या आहेत. तुमचं वाचन वेगळं आहे. तुमचं जगणं वेगळं आहे. आधी अॅक्लिमॅटायझेशन व्हायलाच मला 1-2 दिवस लागतील. अॅक्लिमॅटायझेशन म्हणजे फक्त तुमच्या हवेशी नव्हे, तुमच्या माणसांशी पण. कारण लग्न तरी असं कुठे एका दिवसात ठरतं ना. आधी बघण्याचा कार्यक्रम असतो, पोहे खाण्याचा कार्यक्रम असतो. मग मुलगी पसंत पडली पाहिजे. मग तिच्याबरोबर गप्पा झाल्या पाहिजेत. मग बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्या होतात आणि लग्न झाल्यानंतर सुद्धा पहिल्या दुसऱ्या दिवशी काही जमत नाही. 6 महिने लागतात एकमेकांच्या आवडी-निवडी समजून घ्यायला. नवऱ्याला थंडी वाजत असते किंवा बायकोला थंडी वाजत असते. तर एक जण फॅन लावतो, एक जण फॅन लावत नाही. हे कळायला 6 महिने जातात. तर त्यामुळे 4 दिवस तसे खूप कमी आहेत खरोखर. कारण अ, अ, एकमेकांशी आपल्याला गप्पा मारायच्या आहेत, बोलायचंय, मन समजावून घ्यायचंय, मन खुलं करायचंय. आपल्याला स्वतःला एक्सपोज करायचं आहे, चांगल्या अर्थाने, की ओके मी माझी मोडतोड करायला तयार आहे. तर हे सगळं करण्यासाठी आपल्याला काही एखादा दिवस पहिला जातो. पण त्याच्यामध्ये एक आपण असं म्हणूयात, की ढोबळमानाने मला आता कल्पना नाहीये, ते जेव्हा तुमचे विद्यार्थी आपल्या समोरचे कोण पार्टिसिपंट्स आहेत, ते एकदा आल्यानंतर त्यांची थोडी मला माहिती मिळाल्यानंतर अ, आणि त्यांचा अनुभव लक्षात घेऊन मी माझ्या कार्यशाळेचं डिझाइन करत असतो. पण ढोबळ मनाने माझ्या कार्यशाळेचं हे डिझाइन असेल असं आपण म्हणूया, की जेवढा वेळ तुम्ही जास्त द्याल तेवढा वेळ मला हवा आहे. म्हणजे मला आता परत तिकडच्या वेळा माहीत नाहीत किंवा तुमची अंतर माहिती नाहीत. समजा एक कार्यशाळा मी पुण्यात 10 ते 6 घेणार असेल, तर मुंबईत अनेकदा ती शक्य होत नाही. कारण मुंबईत ट्रेननी येणं, येण्या-जाण्याचं लांब अंतर असतात. ते मी तुमच्यावर सोडतो. किती मी तुमच्यासाठी 24 तास हजर असेल. तुम्ही ठरवा, की आपल्याला 6 तास द्यायचेत, 7 तास द्यायचेत. म्हणजे कोणी मेलबर्नच्या जवळनं आउटस्कटवरनं येणार आहे, तर तो घरी परत नीट गेला पाहिजे वगैरे, वगैरे. तर त्या वेळा आपण नंतर ठरवूयात. पण माझी इच्छा अशी आहे, की 5 ते 6 तास आपण एकमेकांबरोबर घालवले पाहिजेत. तर काहीतरी हाताशी लागेल. 2 नुसती व्याख्यानं माझी असणार नाहीत. अ, आपल्याला काही प्रात्यक्षिकं करून बघायची. छोटी-छोटी असतील आणि ती अतिशय मजेदार असतील. आपण एक ढोबळ मनाने असं म्हणूयात, नाटक का? कशासाठी? कोणासाठी? कसं? नाटक म्हणजे काय? मराठी रंगभूमीच्या संदर्भातली चर्चा, भारतीय रंगभूमीच्या संदर्भातली चर्चा, अपडेटिंग द नॉलेज असं जर काही करता आलं. दुसरी गोष्ट वाचिक अभिनय, की वाचा शुद्ध करण्यासाठी शुद्ध म्हणजे आपल्याला चांगलं बोलता आलं पाहिजे. त्याचा व्हॉल्यूम, पिच, टिम्बर म्हणजे काय कळलं पाहिजे. तर वाचायचे काही एक्सरसाइजेस, वाचायचे काही आपल्याला नमुने घेता येतात का? ऐकण्याचे काही एक्सरसाइजेस. सध्याचा काळ बोलण्याचा आहे. ऐकत कोणीच नाही. तर आपल्याला ऐकता कसं येईल? काय पद्धतीचं ऐकलं पाहिजे? वेगवेगळं पोल्युशन आपल्याला झालेलं आहे. ते पोल्युशन व्हिज्युअल पोल्युशन पण आहे. साउंड पोल्युशन आहे, व्हिज्युअल पोल्युशन आहे, ऐकण्याचं पोल्युशन आहे. तर या संदर्भात आपण पंच इंद्रिय, 5 इंद्रियांच्या संदर्भात, कारण आपण संवेदनशील बनू इच्छितो ना, म्हणजे आर्टिस्ट हा सेन्सिटिव्ह असला पाहिजे, सेन्सिबल असला पाहिजे. मग त्याच्यासाठी त्यांनी तयारी काय केली पाहिजे? या विषयावर आपण काही एक्सरसाइजेस घेऊ, गप्पा मारू, काही करून बघू छोट्याशा गोष्टी. आणि चौथ्या दिवशी म्हणजे आता समजा एखादा कोणी अॅक्रोबॅट असेल,
काही वेगवेगळ्या स्किल्स तुमच्या जवळ असतील, तर त्या स्किल्स मधनं काही तयार होतं का? एखादा पेंटर असेल, एखादा फोटोग्राफर असेल, एखादा शिल्पकार असेल, तर या सगळ्या गोष्टी नाट्य निर्माण करायला उपयोगी पडू शकतात. नाटक म्हणजे एक माणूस लिहितो, एक माणूस नाटक बसवतो आणि चार माणसं पाठ करून ते म्हणतात, ही त्याची सीमित व्याख्या आहे. नाटकाच्या खूप एन नंबर ऑफ पॉसिबिलिटीज आहेत. त्या आपण शोधायचा या 4 दिवसात प्रयत्न करू आणि चौथ्या दिवशी एक छोटासा आपल्यासाठी आपण असं म्हणूयात, की जे काही आपण 3.5 दिवस शिकलो, समजावून घेतलं, त्यातनं काही निर्माण करण्याचा प्रयत्न एक अर्धा पाऊण तासाचा परफॉर्मन्स आपल्यासाठी तिथेच करता येईल. माझ्या प्रकारच्या थिएटरला आम्ही गेले अनेक वर्ष थिएटर स्पेसेस हा आमच्या अभ्यासाचा भाग आहे. आम्ही फक्त मोठ्या थिएटरमध्ये हॉल बुक करून प्रयोग करत नाही. आम्ही ते कुठेही गेले अनेक वर्ष प्रयोग करतो. आज पुण्यामध्ये अशा पद्धतीचं थिएटर चालतं. तर ते मिनिमलिस्टिक, कमीत कमी खर्चातलं, कमीत कमी वेळ लागेल, परंतु जास्तीत जास्त सृजनशील असेल, असं थिएटर करणं हा आत्ता सध्याचा माझ्या अभ्यासाचा भाग आहे. मी तुमच्याकडे जे येतोय, त्या तुमच्या तिथल्या वातावरणाला समजावून घेत, तुमच्या वातावरणामध्ये नवीन मराठी नाटक किंवा वेगळ्या भाषेतलं नाटक करता येण्याच्या काही शक्यता आहेत का? हे तपासून बघण्यासाठी मी येतोय. त्याच्यातनं माझंही शिक्षण होणार आहे. नाही, खूपच छान. हे मिनिमलिस्ट थिएटर हे जे तू म्हणालास हे शिकायला खूप आवडेल, कारण कुठल्याही जगाच्या पाठीवर असलो तरी जसं तू आधी म्हणालास की प्रायोगिक नाटक करणाऱ्यांचा एक तो प्रॉब्लेम असतोच की पैशाची कमतरता पण खर्च येतो. पण त्यातही आपण अधिकाधिक चांगल्या क्रिएटिव्ह पद्धतीने, सर्जनशील पद्धतीने कसं काय नाटक करू शकू हे आमच्यासाठी खूपच एक संधी आहे शिकायची. पण ह्या वर्कशॉपला आलेला एखादा माणूस असेल की जो ज्याने नाटकात काम केलेलं नाही किंवा थोडंसं केलं असेल, थोडासा अनुभव असेल, तर हे नाटक संपल्यावरती, सॉरी, हे वर्कशॉप किंवा ही कार्यशाळा संपल्यावरती त्याने त्याच्यात काय इम्प्रूव्हमेंट होईल किंवा कशा पद्धतीने त्याच्यामध्ये फरक पडेल, म्हणजे तो एकदम ती व्यक्ती नट बनू शकेल का किंवा दिग्दर्शक बनू शकेल का किंवा काय होईल त्या व्यक्तीचं नाटकीय जाणीवा कशा समृद्ध होतील या 4 दिवसांमध्ये? एक म्हणजे ही नाटकाची म्हणजे कलेची कार्यशाळा असेल, ती खरं तर खूप कमी दिवस आहे. अनेकदा कोर्सेस असतात. एन-एस-डी सारखी संस्था असते. तिथे 3 वर्ष म्हणजे तुम्हाला फिल्म मेकिंग हे काय 2 दिवसात शिकता येत नाही. कुठली आर्किटेक्चर जर तुम्हाला शिकायचं असेल, तर तुम्ही आर्किटेक्ट काही 5 दिवसात होत नाही. तुम्हाला 5 वर्ष त्याच्यात शिकावं लागतं रेग्युलर. खरं सांगायचं तर नाटकाचं पण तसंच आहे. पण आपण असं त्याला म्हणूया, की दुधाची तहान ताकावर. आपल्याला थोडं त्याचा एक टेस्ट मिळणं इतपतच भाग आहे. हा झाला पहिला भाग. दुसरा भाग असा आहे, की मी असं म्हणतो नेहमी, की अ, अनेकदा अशी प्रोफेशन्स वेगवेगळी असतात, की 3 वर्ष झाल्यानंतर त्यांना कॅम्पस इंटरव्ह्यूज असतात आणि त्यांना लगेच नोकरी लागते. आमच्याकडे तसं होत नाही. एन-एस-डीतनं बाहेर पडल्यानंतर सुद्धा हा ॲश्युरन्स काही नाही. आता ही 3 दिवसाची, 4 दिवसाची कार्यशाळा झाल्यानंतर काय येईल? मजा येईल. मजा येईल, धमाल येईल. हसत-खेळत धमाल कार्यशाळा असते. नवीन शिकायला मिळेल. अ, नट तुम्ही व्हाल की नाही, तुम्ही दिग्दर्शक व्हाल की नाही, याचं बॉन्ड पेपर मीच काय कोणीच देऊ शकणार नाही. तर त्यामुळे तो मुद्दा नाही. पण निदान आपण चांगले प्रेक्षक जरी बनलो, आपल्याला समोर बघत असताना एक आपल्याला मनात येतं, हे चित्र मला कळत नाही हो. फार दुर्बोध आहे. प्रायोगिक नाटकाविषयी इतके गैरसमज आहेत आणि नाटकाविषयी तर त्याच्याहून पाचपट आहेत, की नाटक केल्यानंतर अनेक लोकांना वाटतं आपण सिनेमा करू शकतो, सीरियलमध्ये काम करू शकतो. पण नाटक वेगळं, सिनेमा वेगळा, सीरियल वेगळी. हे माध्यमच संपूर्णतः वेगळी आहेत आणि त्याच्यासाठी खरोखरच तपश्चर्या आणि साधना वर्षानुवर्ष करावी लागते. म्हणजे मला आत्ता माझं वय 60 उलटल्यानंतर आत्ता कळायला लागलं, की नाटक म्हणजे काय? हे मी नम्रतेने वगैरे म्हणत नाही, मी खरंच सांगतोय. तर खूप मजा असते आणि आपला दृष्टिकोन विकसित होतो. ते सगळंही जाऊ द्या. मला श्वास नीट घेता यायला कळलं. आवाज माझा नीट बसत नाही एवढं मला कळलं. आता मी तुमच्याशी थोडा मोठ्या पिचमध्ये बोलतोय, व्हॉल्यूममध्ये बोलतोय. कारण माझ्या माईकला माझ्याकडे तो असा हे नाहीये, मायक्रोफोन नाहीये इथे. त्यामुळे मी थोडं किंचित मोठ्याने एक 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 पट्टी जास्त मोठ्याने बोलतोय. परंतु त्या कार्यशाळेत मात्र आपण त्याच्याविषयीचं भान आपल्याला येईल, यावं अशी आपली कार्यशाळा असेल.
आणि तेही सगळे जाऊ द्या, पण निदान सगळे आपण 20-25 जण एकत्र जमूयात. 5-6 तास मोबाईल बंद ठेवूया आणि गप्पा मारूया. तर हीच खूप मोठी मजा असेल, की मोबाईल विना जगता येतं. नाही, नाही. प्रश्नच नाही. आणि खूपच एक्सायटिंग असणार आहे आमच्यासाठी. गेल्या वर्षी आळेकर सर आले होते, त्यांनी सुरुवात झाली. आता तू ते अजून एका नेक्स्ट लेव्हलला आपल्याला नेता येईल ते तुझ्या कार्यशाळेने. त्याच्यामुळे आम्ही डेफिनेटली बघतोय काय म्हणतो आपण. आता इथे राहून राहून मराठी शब्द पटकन योग्य वेळी आठवत नाही. त्याच्यामुळे मी लुकिंग फॉरवर्ड असं म्हणतो. अ, नंतर मला तुला असं विचारायचं होतं. आता कार्यशाळेबद्दल तर आपण बोललो बऱ्यापैकी. पण तुझ्या एक तुझा जो नाटकाचा प्रवास आहे, त्याबद्दल मला थोडंसं विचारायचं होतं. तो खूपच मोठा आहे. तू आत्ता म्हणालास, मी तुला अरे-तुरे करतो. ते तो तुझा मोठेपणा आहे, की तू मला करू देतोस. कारण तू वयाने आणि अनुभवाने खूप मोठा आहेस माझ्यापेक्षा. पण या सगळ्या प्रवासात म्हणजे तो सगळा प्रवास आपण त्याबद्दल बोलायचं तर खूप वेळ जाईल. पण त्यातले जे माइलस्टोन्स आपण जे म्हणतो, तर असे काही माइलस्टोन्स आहेत का, की जे तू आमच्या मेलबर्न, ऑस्ट्रेलिया मधल्या मराठी लोकांबद्दल बरोबर शेअर करू शकशील? की जे खरंच तुझ्या क्लोज टू युअर हार्ट असे काही टप्पे तुझ्या प्रवासातले? आता हे मात्र अवघड आहे. कारण याला काय तो मोठ्या लोकांना आवडतो, की खिशामध्ये निरांजन ठेवायचं आणि स्वतःभोवती ओवाळून घ्यायचं. तर माझ्या आयुष्यात अजून तरी माइलस्टोन आलेत असं मला वाटत नाही. कारण मी रंगभूमीचा एक विद्यार्थी आहे. कलेचा विद्यार्थी आहे खरोखरच आणि अ, पण माझ्याविषयी थोडी जरा माहिती घ्यायचीच असेल, तर तुम्हाला Googleवर जा, अतुल पेठे टाइप करा. तिथे अनेक माझी नाटकं आहेत. मी त्याच्या लिंक्सही निलेश तुला शेअर केलेल्या आहेत. आणि इंटरव्ह्यूज आहेत. ते तुम्ही बघू शकता. परंतु मी जे आहे ते अ, अनेक लोकांमुळे आहे. नसिरुद्दीन शाह साहेब असतील, आमचे डॉक्टर लागू असतील, निळूभाऊ असतील, थिएटर अकॅडमी सारखी एक संस्था असेल, आळेकर यांच्यापासून मी जे शिकलो, अनेक लोकांपासून शिकलो आणि जे 40-45 वर्ष मी धडपडत, तडफडत आणि कधी कौतुक झेलत, बक्षिसं मिळवत आणि कधी टीका सहन करत, दणके खात अपयश सहन करत अ, हे सगळं केलेलं आहे. पण ते सगळं तुम्हाला YouTubeवर नक्की बघायला मिळेल. माझ्या तोंडून मी स्वतःविषयी बोलणं तितकं हे नाही. माझी भूमिका हीच आहे, की आपण तिथे यावं आणि तुमच्या संगे गप्पा माराव्यात आणि ते खूप लोकं म्हणजे किती 50 लोकं जमतायत का 40 लोकं हा माझ्यासाठी फार मॅटर कमी आहे. तर आपण भले 10-15 लोकं असलो तरी काहीतरी नवीन शोधायचा आपण तीव्रतेने प्रयत्न करून. पण नाटकाला खूप लोकं आणि खूप पैसे लागतात. अ, हे असंच मला वाटत नाही. मला असं वाटतं नाटकाला एकच गोष्ट गरजेची असते, ती म्हणजे इमॅजिनेशन. तुमची कल्पनाशक्ती आणि तुमची तीव्र आवड. याच्या व्यतिरिक्त नाटकाला काहीही लागत नाही. बाकीचा पॅरेफेर्नालिया आहे. एक माणूस बघणारा आणि एक माणूस करणारा, अशी पीटर ब्रूक यांनी व्याख्या केलेली आहे. तर मला असं वाटतं मी तुझ्यासमोर जरी प्रयोग केला, तरी मला असं वाटतं तो प्रयोगच असतो आणि बघणारा तू असतोस. तो लाख आहेत का एक माणूस आहे, याच्याशी माझ्यासाठी तरी संबंध नाही. अरे वाह! खूपच छान, खूपच छान. अं, आता आपण आपल्या दुसऱ्या कार्यक्रमाकडे म्हणजे जे परवा आमचा पोपट वारलाचं सादरीकरण होणार आहे, त्याकडे अ, वळूया. ते नावच खूप कॅची आहे. आणि फणसळकरांनी ते लिहिलेलं आहे. फणसळकरांच्या काही एकांकिका आम्ही मेलबर्नमध्ये केल्या होत्या. त्याच्यामुळे लोकांना जरी नाव लक्षात नसेल तरी टॅक्स फ्रीचे लेखक म्हटल्यावरती त्यांच्या लोकांच्या बरोबर लक्षात येणार किंवा चार आंधळ्यांच्या एकांकिकेचे लेखक असं म्हटलं की त्यांच्या लक्षात येईल. तर याविषयी हे कसं काय सगळं झालं किंवा ह्याची काही स्टोरी बॅक स्टोरी आहे का की जी आम्हाला तू सांगू शकशील? चंद्रशेखर फणसळकर हे अतिशय उत्तम लेखक आमच्या पिढीचे आहेत. अ, आणि फार अप्रतिम त्यांनी नाटकं लिहिली आहेत. एकांकिका त्यांच्या खूप गाजल्या आहेत. मेल्या आईचा चहा असेल किंवा रिक्षावाला एकांकिका असेल. वेगवेगळ्या प्रकारची नाटकं सुद्धा. तर अतिशय विटी, अतिशय विनोदी, अ, वेगळ्या प्रकारचा विनोद हा चंद्रशेखर फणसळकरांचा आहे. भाषा अतिशय सुंदर आहे.
आणि त्यांचं हे नाटक जे आहे, म्हणजे खरं सांगायचं तर ते नाटक पण नाहीये, एकपात्री प्रयोग आहे, की ज्याच्यात अनेक पात्र जवळ-जवळ मी 20 एक पात्र वाचतो आणि ती गोष्ट जी आहे ती अतिशय अ, गमतीदार, रहस्यमय थोडीशी आहे, पण विनोदी पण आहे, धमाल पण आहे, आजच्या काळाची आहे. ती गोष्ट मी सांगणार नाही, ती तुम्ही प्रत्यक्ष ऐका. पण त्याचे प्रयोग मी गेले 7-8 वर्ष ठिकठिकाणी करतो. त्या प्रयोगाला काही खर्च येत नाही. त्यामुळे लोकं अनेकदा बोलवतात आणि मजा येते कारण खूप हसायला येतं. पण तो विनोद मात्र नक्की वेगळा आहे. मला एक खुर्ची लागते आणि कोणाच्याही घरी जाऊन मी तो प्रयोग करत असतो. मला आनंद होणार आहे, कारण मेलबर्नमधला हा आमचा सुवर्ण महोत्सवी 50वा प्रयोग आहे. महाराष्ट्रात तर मी त्याचे प्रयोग केलेच आहेत. परंतु मी 2 वर्ष, 3 वर्षापूर्वी लंडनला गेलो होतो फिरायला. तर स्कॉटलंड, लंडनला तर लंडनलाही मी त्याचा प्रयोग केला आणि लेह लडाखला गेलो होतो, तर लेहला पण प्रयोग प्रयोग तिथं मी केला. त्यामुळे मी जिथे जातो तिथे हे नाटक घेऊन जातो आणि खूप मजा येणारं ते नाटक आहे आणि परवा आमचा पोपटवारला हे अतिशय गमतीदार नाटक. अर्थातच कदाचित ते पोपटाविषयी असेल, कदाचित ती पोपटाची बाष्कळ बडबड असेल आणि ते टोचदार पोपटाच्या चोचीसारखे बागदार त्याच्यात विनोद असतील, एवढं मात्र नक्की. तुमचा सव्वा दीड तास धमालीत जाणार आहे. वा वा, खूपच खूपच छान. तू मगाशी त्या लेहच्या प्रयोगाबद्दल बोलत होतास, त्याची काहीतरी गोष्ट आहे असं आपल्या पूर्वी आपण भेटलो होतो त्या तू काहीतरी सांगितली होतीस, तर मग आमच्या सगळ्यांसाठी ती जर तू थोडीशी सांगितलीस गोष्ट तर मजा येईल जरा. काही नाही आम्ही मागच्या वर्षी लेहला गेलो होतो आणि लेह लडाख अशी आमची ट्रिप होती. काश्मीर, लेह लडाख आणि लेहमध्ये खानावळ असं नाव वाचल्यानंतर माझे डोळे विस्फारले आणि मी आत गेलो आणि ती चक्क मराठी माणसांची खानावळ होती लेहमध्ये आणि इतक्या उंचीवर आणि थंडीच्या ह्याच्यात, तर तिथनं आम्ही बघत असताना अ, काय-काय मिळतं तुमच्याकडे? तर साबुदाणा वडा, नंतर खिचडी, पोहे, उपीट अ, असे पदार्थ बघितल्यानंतर आम्ही म्हणलं थक्कच झालो कारण आम्ही 15 एक दिवस वेगवेगळ्या पदार्थाचं खात होतो आणि म्हणलं आहा! क्या बात है! आता आपल्याला इडली सांबार खायला मिळणार. आता आपल्याला बटाटे वडा पाव खायला मिळणार. आणि आम्ही किचनमध्ये मी बघितलं, तर तिथे अचानक एक ओळखीचा मित्रच बाहेर आला. तो आमच्या महाराष्ट्र टाइम्समध्ये चांगला पत्रकार होता. आणि तो बाहेर आल्यानंतर तो म्हणला, "सर इथे कुठे?" म्हटलं, "असं-असं आम्ही फिरायला आलो होतो" वगैरे. आणि ते जे चालवणारं होते, ती सांगलीची होती आमच्या मैत्रीण. आणि तो मित्र जो होता तो मुंबईचा होता. तर हे सगळे भेटल्यानंतर आनंद झाला. मग त्यांनी आम्हाला त्यांचं ते हॉस्टेल दाखवलं. फार सुंदर हॉस्टेल होतं. कमी खर्चात लोकं तिथे राहत होते आणि तिथे कट्टा होता. तर तिथे परदेशी माणसं येऊन वाजवतायत, गातायत, शेकोटी होतीये. असा एक छान माहोल होता. मग मी त्याला म्हटलं, "अरे, मी इथे प्रयोग नाही का करू शकत?" तो म्हणला, "कर की. इथे आमच्याकडे आता 20 एक 15-20 लोकं ठिकठिकाणून आलेले मराठी लोकं आहोत, आम्ही आहोत." तर मी म्हटलं, "बरं." तर त्यावेळेस काही माझ्याकडे स्क्रिप्ट नव्हतं. पण माझ्याकडे मोबाईलवर स्क्रिप्ट होतं. मग तिनी अ, आमच्या त्या मैत्रिणींनी त्याचा प्रिंटआउट काढून मला दिला आणि मग मी त्या दिवशी लगेच तयारी करून रात्री वाचन केलं आणि मला सांगायला आनंद होतो, की तिथे आमचे मैत्रीण आहे पौर्णिमा गायकवाड म्हणून कमिशनर ती आहे आणि तिचा नवरा तिथे कमिशनर होता लेहमध्ये. तर तेही सगळे आले आणि त्या दिवशी गंमत म्हणजे त्यांचा शेवटचा दिवस होता तिथला. त्यांना एक नवीन पोस्ट मिळाली होती म्हणून ते पुढच्या गावाला जाणार होते. तर असं एक मजा आली. त्याच्यानंतर चहा, कॉफी पिणं, गप्पा मारणं आणि लेहच्या वातावरणामध्ये पोपटाची पोपटपंची ऐकणं हा आनंदाचा भाग होता. आमची सगळ्यांची थंडी पळाली. मस्त मस्त. हे खूपच लक्षणीय आहे, की मुळात तिथे मराठी एक रेस्टॉरंट असणं हेच मोठी गोष्ट आहे आणि त्यात तिथे एक मराठी नाटक ऐकायला मिळणं किंवा सादरीकरण बघायला मिळणं ही त्याहीपेक्षा अजून एक गोष्ट आहे. त्याच्या लोकांनी खूपच एन्जॉय केलं असेल. अं, तर आम्ही जसं म्हटलं तसं आम्ही सगळेजण आतुरतेने वाट बघत आहोत, की तू कधी एकदा इकडे येणार आहेस. आपण कधी एकदा ते वर्कशॉप करणार आहोत आणि त्यातून काहीतरी जसं तू म्हणालास, की नवीन काहीतरी जाणीवा डेव्हलप होतील. त्यातून आपण एखादं ते सादरीकरण करू. त्यातून काहीतरी नवं शिकायला मिळेल. आपल्याच एक नवा पैलू कदाचित समोर येईल, जसं तू म्हणालास तसं आणि पुढे याचा खूप फायदा होणार आहे. त्याच्यामुळे थँक यू व्हेरी मच. पुन्हा एकदा मी तुला मनापासून धन्यवाद म्हणतो मेलबर्न इंडियन थिएटरतर्फे.
कारण हे सगळं असं होणं खूप कठीण आहे. तू जर तयार झाला नसतास फक्त प्रवास खर्चावरती यायला, तर हे शक्य नव्हतं. कारण ते आमच्या फायनान्शियल कपॅसिटीच्या बाहेर आहे. त्यामुळे मी तुला मनापासून धन्यवाद म्हणतो. पण तू काहीतरी तुला बोलायचंय त्याच्यामुळे मी थांबतो. हो, बोल. मला तुमचे पण धन्यवाद मानायचे. काही पैसे हा महत्वाचा मुद्दा नाही. पण मिळाले तर माझी बायको पण माझ्याबरोबर येणार आहे. त्यामुळे आम्ही सगळे एकत्र अशी आपण सगळेजण धमाल करूयात आणि अजून एक, की याच्यानंतर हे झाल्यानंतर तुम्ही तुमच्यातले अनेक लोकं म्हणतील, "अरे, हे कधी झालं आणि आम्हाला माहीत नव्हतं. आता परत कधी?" तर परत असं लवकरात लवकर यायला मला आवडेल, पण ते तितकं शक्य नसतं. कारण निलेश, आमची इमानी आणि मयूर या सगळ्या लोकांनी जे प्रयत्न ते करतात, त्याच्यासाठी खूप 6 महिन्याचे हे कष्ट आहेत. त्यामुळे ही संधी सोडू नका, असं मीच आपली जाहिरात करतो. त्यामुळे मला भेटायला तुम्हाला आवडेल. तुम्ही मला भेटा. मनःपूर्वक धन्यवाद आणि लवकरात लवकर भेटूया. थँक यू आणि धन्यवाद आमच्या सर्वांतर्फे.